सुबोध भावे, तुला खुपणाऱ्या गोष्टी काय आहेत त्या आता आम्हाला जाणून घ्यायच्या. मला खरं सांगायचं तर आत्ताच्या काळात कलाकार म्हणून आपण वावरताना सगळी झापडं बंद करून घेतली की बाजूला काहीच खुपत नाही. पण एकदा माणूस म्हणून जगायला सुरुवात केली ना तर आजूबाजूला खुपणाऱ्या खूप गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला मराठी आहे म्हणून तो जो एक मराठीच माणूस आधी मराठी आहे आपलं बघा ना काहीतरी हा जो एक आहे ना ते खूप खुपतं की अरे मग मराठी म्हणून काय झालं, आपण काय कमी कामात कमी करतो का, मग असं का वृत्ती, म्हणजे मराठी म्हणून काम घाणेरडं करायचं, हिंदीत केलं की चांगलं करायचं असं थोडीच आहे. काम कुठे गेलं तरी चांगलंच करायचं आहे. किंवा सिरियलमध्ये पण काम करताना बऱ्याच वेळेला अनेक लोक आजूबाजूचे की जे उत्तम काम करणारे आहेत किंवा जे उत्तम टेक्निशियन्स आहेत त्यांचा पण अप्रोच कधी कधी असतो सिरियलकडे बघण्याचा, तो खूप वेळा खटकतो की अरे ते पण एक काम आहे ना, सिरियलमध्ये काम करणं पण एक कामच आहे. म्हणजे तुम्ही नाटक करा, फिल्म करा किंवा सिरियल करा, काम चांगलंच करायचं ना. मग ती सिरियल आहे म्हणून कसं तरी करायचं आणि फिल्म आहे म्हणून चांगलं करायचं असं नाही होत ना. ताई, तुम्ही यांनी सांगितल्याप्रमाणे एक तसं बघायला गेलं तर वेगळ्या धर्माच्या पण कलावंताला एकच धर्म असतो, तो म्हणजे ती कला, असं मी मानणारी आहे. की तो हिंदू आहे का मुसलमान आहे हे कधी मला जाणवलं नाही. पण मला मात्र म्हटलं मला फ्रेश रोलच मिळाले नाहीत अवधूत. मी केलेले रोल करत आले हे माझं खूप दुःख आहे. म्हणजे तोमी नवेस मध्ये सुद्धा मी 7वी का 8वी सुनंदा, गुंततामध्ये मी 5वी कल्याणी, त्याच्यानंतर फक्त फ्रेश रोल म्हणजे कटार काळजात घुसली, वीज मिळाली धरतीला, 52 खणी, किनारा, त्याच्यात मित्र सुद्धा नाही. अशी इनिगिनी नाटकं आहेत जी माझ्या खात्यावर ओरिजिनल म्हणून मी केली. पण बाकी सगळी मग मला असं वाटतं की तुम्हाला 5व्यांदा माझी आठवण येते तर पहिल्यांदा का नाही आली. आणि हमीदाबाईच्या कोठीचं सुद्धा तसंच झालं. कोणता रोल? हमीदाबाईची म्हणजे भारती करायची, सईदाचा रोल. सईदाचा मी 15 दिवस तालमी केल्यात विजयाबाईंच्या बरोबर. मला वाईट एवढंच वाटतं मी विजयाबाईंची शिष्या म्हणून माझं लेबल त्यांच्या बाईंचं लागलं नाही. एक मनामध्ये एक सल असते ना, अरे अरे रे मला करायला हवं होतं, जाऊ दे नाही करायला मिळालंय हे. आणि आता याही वयामध्ये ते दुःख आहे मला. सुबोध, तू खलनायकाच्या भूमिका खूप भरपूर केल्यास आणि त्यामुळे तुझा जो फिमेल फॅन फॉलोईंग तुझं जे आहे त्यांना ते आता त्या घाबरतात तुला बऱ्याच मुली. हे खुपतं का कुठेतरी? नाही, उलट मला फेसबुकवरच्या येणाऱ्या रिक्वेस्टची संख्या कमी झाली का त्याच्या? मुळमुळीत हिरो करण्यापेक्षा असं तडक फडक खलनायक करायला कधी आवडतो रे. म्हणजे काय, एक तर हिरो केल्यानंतर तुला सगळ्यांशी चांगलंच वागायला लागतं. म्हणजे तुला चांगलंच बोलायला लागतं. तुला असं काही वेडवाकडं वागून चालत नाही, कारण हिरो आहे ना तू. तुला चांगलं वागायला पाहिजे, तुला सगळंच यायला पाहिजे. विलनला असं काही नसतं ना रे. तू कोणाची पण कसाही वागू शकतो. आणि त्याला जितक्या छटा मिळतात एखाद्या निगेटिव्ह कॅरेक्टरला तेवढे हिरोला मिळतात असं नाही. फयाजताई, राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुमचं एकदा नामांकन झालं होतं असं तुम्हाला कळलं होतं आणि नंतर ते नाही मिळालं, तर हे खुपलं का? खूप. किती रडले होते मी त्यावेळेला. आणि घरकुल या सिनेमासाठी आणि जोगिया गदिमाने लिहिलेला गाऊन दाखव. कोण्यात झोपली सतार, सरला रंग पसरली पैंजणे, सैल टाकुनी अंग, धुमडला गालीच्या टक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. हे खूप मोठं आहे. काही जे बेगम अख्तरजींचे फॅन्स आहेत ना त्यांना खरं सांगतो त्यांच्या वतीने की तुम्ही आता गात असताना कुठे ना कुठे ते बेगमजींचा आवाज ऐकायला येत होता. बहुत बढिया, बहुत बढिया. खरं म्हणजे दुःख हे आहे आणखी शल्य. त्यावेळेला माझ्या सगळ्या नाटकांना त्या यायच्या. हो, कट्यार काळजात घुसली 4 वेळा बघितलं, वीज म्हणाली पाहिलं, संत तुकाराम पाहिलं. आणि मी त्यांना म्हटलं मला तुमच्याजवळ शिकायचंय. तर मला म्हणाले ये सब छोड़ना पड़ेगा, बाकायदा तुम आ जाओ लखनऊ, हमसे गंडा बंधवाओ, तब हम तुम्हें सिखाएंगे. क्या बात है.
आणि त्यावेळेचे वसंतराव देशपांडे, पु ल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की सोड हे, जा तू लखनौला. पण कसं असतं ना, सगळे माझे भावंड माझ्यावर अवलंबून, माझ्या वडील त्यावेळेला नव्हते, हे सोडलेलं हे इन्कम आपलं जे आहे आज मिळतंय मला, हे सगळं सोडून मी लखनौला जायचं, मग गाणं शिकायचं, मग मी परफॉर्मिंग आर्टिस्ट, माझं गाणं लोकांना आवडणं वगैरे सगळ्या पुढच्या गोष्टी होत्या. नाही जाऊ शकले मी. अगदी ते माझं शल्य आहे. खूप दुःख आहे माझं की मी नाही जाऊ शकले. पणशीकर मला शेवटपर्यंत म्हणायचे की ही मुलगी म्हणे, हिला म्हणे काय म्हणायचं म्हणाले, बेगमनी बोलवलं होतं आणि ही गेली नाही. मला एक तुम्हाला फरमाईश करावीशी वाटते. तुम्हाला माहितीये का ती गझल, मेरे हम नफस मेरे हम नफस? मला वो जो हम में तुम में आहे. हा मग म्हणा. वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के ना याद हो, वही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो के ना याद हो, वो जो हम में तुम में Go, baby,